मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय. पावसाळा सुरुवात झाला की ती चाहूल लागते म्हणजे गणेश उत्सवाची. मुंबईत ठिकठिकाणी मूर्तिकारांचे कारखाने आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक मंडप जे आहे मंडळांचे मंडप सजायला सुरुवात होते. मुंबईत गणेशोत्सव सुरुवात होतात. पाद्यपूजन जे आहे ते अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या उपस्थित आहे याच खेतवाडी 12वी गल्ली येथे. खेतवाडीचा गणरायाचे जे आहे आज पाद्यपूजन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. पाद्यपूजन जे आहे ते पार पडलेलं आहे आणि पाहायला गेलं तर जो खेतवाडीचा गणराज आहे हे मंडळ जे आहे 64व्या वर्षात पदार्पण करणार आहे. गेल्या वर्षी पाहायला गेलं तर याच मंडळाने जे आहे थेट राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती आणि पाहायला गेलं तर भव्य दिव्य असा जो गणेश उत्सव सोहळा जो आहे ते खेतवाडीच्या गणरायाचं मंडळ जे आहे ते साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत अधिकचं बोलण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल, आज पाद्यपूजन सोहळा पार पडलेला आहे, काय सांगाल? आज पाद्यपूजन सोहळा पार पडलेला आहे. आज आमच्या मंडळाचं 67 वर्ष चालू झालेलं आहे. आमची मूर्ती ही जी खेतवाडीचं गणराय ही 14 फुटाची मूर्ती असते. छोटी बसलेली देखणी आणि सुंदर आशीर्वाद देणारी मूर्ती असते. पण यावर्षी जो आम्ही डेकोरेशन करत आहे ते आमचे उपाध्यक्ष सुरेश माथुर आणि चंदू गायकवाड हे तुम्हाला सांगतील. नक्कीच आपण पाहायला गेलं तर तुम्ही उपाध्यक्ष आहात. गेल्या वर्षी मंडळाच्या जे आहेत थेट राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. ह्या वर्षी कशा प्रकारे डेकोरेशन असणार आहे, काय तुमची संकल्पना आहे या वर्षीची? असं आपल्याला माहित आहे की गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येक म्हणजे आपल्या देशात तर होतोच, त्याच्या व्यतिरिक्त विदेशातही खूप ठिकाणी त्याचं आगमन होतो. ती प्रतिकृती बघता आम्ही यावेळी जो डेकोरेशनचा सेटअप उभा केला आहे तो युरोप आणि अमेरिकाचा कोलॅबोरेशन म्हणून तो देखावा पार पडणार आहे. पण युरोप आणि अमेरिकेचं कोलॅबोरेशन तुम्ही करणार आहात, पण प्रामुख्याने जे गणेश भाविक भक्त येतात त्यांना कुठलं मुख्य आकर्षण असणार आहे किंवा कशा प्रकारचं डेकोरेशन आहे थोडंसं विस्तारमध्ये सांगाल? आकर्षण म्हणजे गणपतीची मूर्तीच असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी टाईप एक थीम आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि युरोपमध्ये खूप ठिकाणी जे अँटिक बनावट असतात त्याच्यामधलं एक छायाचित्र तिथे सादर करणार आहे. पण ते जे छायाचित्र सादर करणार आहे ते दुसरं आणि जसं तुम्ही युरोप आणि अमेरिका म्हटलं, पण प्रामुख्याने जे भाविक येतात जशी आपण म्हटलात की गणेश मूर्ती जी प्रामुख्याने आकर्षण असणार आहे, पण त्यातून एक कुठला संदेश जो आहे तो देण्याचा आपण प्रयत्न करत आहात? म्हणजे अमेरिका आणि कुठला संदेश देण्याचा प्रयत्न? संदेश असंच आहे की युरोपमध्ये आमच्या इथे किल्ले आहेत महाराजांचे, छत्रपती महाराजांचे असे ऐतिहासिक असे किल्ले आहेत, ऐतिहासिक असे स्थळ आहेत. तसंच अमेरिकेमध्ये हे सगळं पाहायला मिळत नाही. इथे आम्ही बनवतोच, किल्ले बनवतो, मंदिरं बनवतो, सगळं काय आम्ही बनवतोय. पण त्या युरोपमध्ये काय आहे त्याची काहीतरी इकडे संकल्पना असावी म्हणून आम्ही हा कॉन्सेप्ट आम्ही हे केलेला आहे.